ती रूम आहे ज्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ न्याय आणि सामाजिक विभागाचे जे सचिव आहेत सुमंत भांगे आणि त्याप्रमाणे औरंगाबादचे विभागीय आयुक्त आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या समेत आणखी दोघे जण आहेत। त्यामुळे या आंदोलनाची दिशा ठरवणारा हा सर्वात मोठ्या टप्प्यावर हे जे आंदोलन आहे पुढची दिशा ठरवणारा हे सर्वात मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीपर्यंत पोहोचलेलं आहे। याच रूममध्ये आता या ठिकाणी मागील 15 ते 20 मिनिटांपासून त्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी मागणी केलेली आहे की सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं आणि त्याच अनुषंगाने आता त्यांना फक्त तोंडी आश्वासन दिलं होतं, मात्र ते सरकारच्या जीआरवर ठाम होते आणि ते जीआर आम्ही देणार अशा प्रकारे सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी या संदर्भामध्ये एक महत्त्वाची मीटिंग पार पडली आणि त्याच अनुषंगाने आता या विभागीय आयुक्तांचे सचिव जे आहेत सुमंत भांगे आणि त्यांच्या समवेत इतर जे शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी आता पोहोचलेले आहे। आतमध्ये 15-20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। आता ही जी आहे अध्यादेशाची प्रत ही जर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिली जाते ते आता तिकडे ते वाचन करतात आणि त्यांचे काही लीगल ॲडवायझर अर्थात वकील त्या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळे ह्या प्रतिमध्ये त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्यांनी जे काही सुचवलं होतं, वेगळ्या प्रकारे सांगितलं होतं, त्याच्यामध्ये काही सुधारणा सांगितली होती, ती सुधारणा झालेली आहे किंवा नाही हे सगळं वाचन केलं जाईल आणि त्याच्यानंतरच बाहेर येऊन मनोज जरांगे पाटील कधीच पत्रकारांशी संवाद साधतील आणि सांगतील की पुढचं आंदोलन कसं असेल। जर या संदर्भामध्ये जर याप्रमाणे मगाशी न्यूज 18 मधून लोकमतच्या माध्यमातून ते बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तर जीआर जर आमच्या समाधानकारकरित्या जर आमच्याप्रमाणे जर निघाला तर आजचं हे जे आंदोलन आहे हे आम्ही स्थगित करू, कुठल्याही प्रकारे मुंबईत जाणार नाही, अशा प्रकारची विजयी सभा आम्ही दुसरीकडे कुठेतरी घेऊ। त्यामुळे या जीआरवर जर समाधानकारक उत्तर निघलं तर निश्चितपणे हे आंदोलन थांबेल, मात्र जर असमाधानकारक जर उत्तर काय असेल तर मात्र याच्यावर काय होईल हे आत्ताच आपण सांगू शकलो नसलो तरी मनोज जरांगे पाटील या संदर्भामध्ये पुढची दिशा ठरवतील। त्यामुळे ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची म्हणजे 7 महिन्यांच्या कालावधीतली ही सर्वात मोठी ही शेवटचीच मीटिंग म्हणावी लागेल। ही अत्यंत महत्त्वाची बैठक ही आता 2 शिष्टमंडळांमध्ये सुरू आहे। या शिष्टमंडळांच्या बैठकीमधून काय बाहेर येतं याच्यावरच पुढची दिशा असेल। त्यामुळे उद्या नवी मुंबईतील मुंबई की पुन्हा एकदा अंतरवाली सराटी हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्राजक्ता सगळ्यांचं जे पथक आहे किंवा जे शिष्टमंडळ आहे ते आता या बैठकीसाठी दाखल झालेलं आहे। गेल्या 10 मिनिटांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक जी आहे त्या शिष्टमंडळाची सुरू असलेली पाहायला मिळते गेस्ट हाऊसमध्ये शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। प्राजक्ता खरं आहे, तू ज्याप्रमाणे म्हटलीस त्याप्रमाणे सगळे सोयरे ह्याच शब्दावर आता संपूर्णपणे हे सगळं आंदोलन सुरू आहे। आपण सांगितलं होतं मगाशी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना आपण त्यांना स्पष्टपणे विचारलं होतं की सगळे सोयऱ्यांचा हट्ट आहे, इतर जे ज्याप्रमाणे ओबीसी मध्ये आरक्षण आहे हे सुद्धा सगळे सोयऱ्यांवर अडतील, मग पुढे काय होणार। त्यांनी सांगितलं की सर्वांना द्यावं, माझी कोणतीही अडचण नाही, मात्र आमच्यामध्ये सगळे सोयरीची स्पष्टोक्ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतली, व्याख्या जाणून घेतली। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लग्न समारंभामध्ये जे काही सगळे सोयरे होतात त्यांच्याही संदर्भामध्ये अशा प्रकारचं परिपत्रक देण्यात यावं, कुणबी प्रमाणपत्र द्यावं त्यांनी स्पष्टपणे सांगितले। त्यामुळे हे संपूर्ण आंदोलन हे सगळे सोयरे यांना प्रमाणपत्र वाटप होणार काही नाही, या संदर्भामध्ये आता चर्चा सुरू आहे तशा प्रकारचा अध्यादेश आहे की नाही। त्यामुळे हे सगळे जो काही पुढची जी दिशा असेल आंदोलनाची ही सगळे सोयरे याच विषयावर टिकून आहे। त्यामुळे आता कोणत्याही क्षणी या ठिकाणी वाचन झाल्याच्या नंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरेल आणि नंतर हे आंदोलन संपेल की पुढे वाढेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा प्राजक्ता